Welcome students in this mathematics lecture series. In this lecture series, we learn how to solve examples on Laplace transform using properties. Now see this. What is asked? Find the Laplace transform of e raised to minus 3t integration from 0 to t sin 2t upon t dt. आता या ठिकाणी वन बाय वन त्याचं इंटिग्रेशन कसं काढायचं ते पहा. फर्स्ट ऑफ ऑल वी फाइंड इंटिग्रेशन ऑफ साइन टी. आधी पहिल्या स्टेपमध्ये काय काढायचं, साइन टीचं इंटिग्रेशन लिहा. इंटिग्रेशन ऑफ साइन 2t इज इक्वल टू, आता इंटिग्रेशन ऑफ साइन ए टीचा फॉर्म्युला वापरायचा. दिस इज फॉर्म्युला. इंटिग्रेशन ऑफ साइन ए टी इज इक्वल टू ए अपॉन ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. ए म्हणजे काय, कोएफिशियंट ऑफ टी. या ठिकाणी टीचा कोएफिशियंट काय, 2, म्हणजे साइन 2t ची व्हॅल्यू काय, तर 2 अपॉन ए स्क्वेअर प्लस 2 स्क्वेअर. दॅट मीन्स दिस इज लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ साइन ऑफ 2t. नाउ नेक्स्ट साइन ऑफ 2t अपॉन टी मीन्स डिव्हिजन बाय टी. आता डिव्हिजन बाय टी मध्ये काय करायचं पहा, लॅपलास देअरफॉर लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ साइन ऑफ 2t अपॉन टी. डिव्हिजन ऑफ टी म्हणजे काय, इफ यू कॉल दिस इज एफ ऑफ टी, एफ ऑफ एस, या ठिकाणी ही प्रॉपर्टी वापरायची. लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ एफ ऑफ टी इज इक्वल टू एफ ऑफ एस. देन लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ एफ ऑफ टी अपॉन टी इज इक्वल टू इंटिग्रेशन एस टू इन्फिनिटी एफ ऑफ एस डी एस. एफ ऑफ टीचं ट्रान्सफॉर्मेशन एफ ऑफ एस आहे. इफ यू डिवाइड एफ ऑफ टी बाय टी देन यू हॅव टू टेक इंटिग्रेशन. या एफ ऑफ एसचं काय घ्यायचं, इंटिग्रेशन फ्रॉम एस टू इन्फिनिटी एफ ऑफ एस डी एस. आता हे साइन 2t आहे. या साइन 2tचे जे लॅपलास ट्रान्सफॉर्म आहे त्याला थोडा वेळ इथे एफ ऑफ एस म्हणा. सो व्हॉट इज साइन 2t अपॉन टी, डिवाइड बाय टी मीन्स इंटिग्रेशन फ्रॉम एस टू इन्फिनिटी एफ ऑफ एस डी एस, and which is equal to s to infinity. What is f of s? This is 2 upon s square plus 2 square ds. Now solve this integration, which is equal to, take to outside, 2 upon integration s to infinity 1 upon s square plus 2 square ds. Now this is in the form, हे जे इंटिग्रेशन आहे ते कोणत्या फॉर्म मध्ये, ते इंटिग्रेशन ऑफ 1 upon x square plus a square dx, which is equal to 1 upon a tan inverse of x upon a. आता x च्या ऐवजी फक्त इथं a आहे. सो व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ दिस, which is equal to 2 into integration of this s to infinity 1 upon s square plus 2 square. x च्या ऐवजी s आहे म्हणजे काय, 1 upon a. a म्हणजे इथं 2 आहे, इथं ए स्क्वेअर, इथं 2 स्क्वेअर आहे. ए ची व्हॅल्यू 2 आहे. सो 1 अपॉन 2, दिस इज अ टॅन इनवर्स ऑफ एक्स मीन्स एस अपॉन 2 within the limit s to infinity. Now this 2 upon 2 will get cancelled. हे अपोजिट पोझिशनला आहे, कॅन्सल होईल. नाउ which is equal to upper limit minus lower limit. Once put s is equal to infinity, हे लोअर लिमिटची ब्रॅकेट आहे, त्याच्यामध्ये एकदा s is equal to infinity आणि s is equal to s ठेवा. म्हणजे या ठिकाणी s बरोबर इन्फिनिटी ठेवा, म्हणजे tan इनवर्स इन्फिनिटी अपॉन 2 म्हणजे tan इनवर्स इन्फिनिटी असेल. हिअर वी गेट tan इनवर्स इन्फिनिटी अँड पुट s is equal to s, म्हणजे काय होईल, tan इनवर्स s by 2. This is value of tan inverse s by 2. Now this tan inverse infinity, this value is pi by 2, which is equal to pi by 2 minus tan inverse s upon 2. So this is value of sine of 2t upon t, which is pi by 2 minus tan inverse of s by 2. Now call this is f of s. Now you have to use here next property. आता हे sin 2t upon 2 आहे, त्या ठिकाणी काय करायचं, त्याचं परत इंटिग्रेशन घ्यायचं. सो हिअर यू हॅव टू यूज दिस प्रॉपर्टी, लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ f of t is equal to f of s. Then Laplace transform of integration of f of t
is integration of f of t with respect to t is equal to 1 upon s f of s. f of t चं लॅपलास ट्रान्सफॉर्म जर f of s असेल, त्याचं जे इंटिग्रेशन घेतलं f of t चं, देन सिम्पली मल्टिप्लाय बाय 1 अपॉन एस. हे f of s आहे, त्याला 1 अपॉन एस न काय करायचे, मल्टिप्लाय करायचे. म्हणजे आता साइन 2t चं जे इंटिग्रेशन घेतलं, देअरफॉर लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ इंटिग्रेशन ऑफ 0 to t sin 2t अपॉन t इज इक्वल टू, हे एफ ऑफ एस आहे, हे एफ ऑफ एसला फक्त 1 अपॉन एस न मल्टिप्लाय करायचे. 1 अपॉन एस एफ ऑफ एस. एफ ऑफ एस म्हणजेच हे पाय बाय 2 मायनस टॅन इनवर्स एस बाय 2. अँड लास्टली हे जे फंक्शन आहे, या फंक्शनला काय केलंय, इथं विथ रिस्पेक्ट टू डी टी आहे. If this function, lastly this is multiplied by e raised to minus 3, this is e raised to minus 3, like this, e raised to minus 3 into this value 0 to t sin of 2t upon t with respect to t, which is equal to e raised to minus 3t ने मल्टिप्लाय केल्यानंतर काय करायचं, रिप्लेस s बाय s प्लस 3 ही सेकंड शिफ्टिंग प्रॉपर्टीचा वापर करायचा. एक्सपोनेन्शियल e रेस टू मायनस 3 असेल तर s प्लस 3. इथं जिथं s आहे तर s च्या ऐवजी काय करायचे, s प्लस 3 रिप्लेस करायचे. सो विच इज इक्वल टू 1 अपॉन s प्लस 3 इंटू ब्रॅकेट पाय बाय 2 मायनस टॅन इनवर्स ऑफ s प्लस 3 अपॉन 2. So this is the required Laplace transform. See next example. What is asked? Find Laplace transform f of t is equal to e raised to t minus cos t upon t. आता या ठिकाणी कसं शोधायचं पहा. फर्स्ट ऑफ ऑल फाइंड स्टेप बाय स्टेप e raised to t minus cos t. याचं लॅपलास ट्रान्सफॉर्म शोध. लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ e raised to t minus cos t इज इक्वल टू, आता या ठिकाणी सिंगल टर्म्स आहेत, दोन्ही स्टँडर्ड आहेत, e raised to t आणि cos t. ऑपरेट दिस एल ओव्हर इच टर्म, प्रत्येक टर्मवरती ऑपरेट करायचं या पद्धतीनं. लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ e raised to t मायनस लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ cos t. नाउ हिअर यूज स्टँडर्ड फॉर्म्युला. e raised to at लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ e raised to at इज 1 अपॉन s मायनस a, आणि लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ cos at is equal to 1, sorry, this is s upon a square plus a square. Now e raised to at या ठिकाणी e raised to t आहे. हा e म्हणजे काय, व्हॉट इज a, कोएफिशियंट ऑफ t, तर कोएफिशियंट ऑफ t 1 आहे, म्हणजे a ची व्हॅल्यू 1 ठेवायची. म्हणजे या ठिकाणी याचं ट्रान्सफॉर्मेशन काय, 1 अपॉन s मायनस a, आणि a ची किंमत किती आहे, इथं 1 आहे, मायनस cos t, this is s upon a square plus 1. So in this way, this is a Laplace transform of e raised to t minus cos t. आता पुढे काय करायचे पहा. डिवायडेड बाय t, Laplace transform of f of t, that means e raised to t minus cos t upon t is equal to s to infinity. दिस इज एफ ऑफ एस, हे जे आधीच शोधलंय त्याला एफ ऑफ एस म्हणा, एफ ऑफ एस डी एस. हिअर दिस प्रॉपर्टी डिव्हिजन बाय टी कोणती, इफ लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ एफ ऑफ टी इज एफ ऑफ एस. तर याला जर डिवाइड केलं, लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ एफ ऑफ टी अपॉन टी इज इक्वल टू टेक इंटिग्रेशन एस टू इन्फिनिटी एफ ऑफ एस डी एस. दिस इज डिव्हिजन बाय टी प्रॉपर्टी अँड मोस्टली आस्क्ड इन एक्झाम. एफ ऑफ टीचं जे ट्रान्सफॉर्मेशन एफ ऑफ एस आहे, हे एफ ऑफ टीला जर टी ने डिवाइड केलं, यू हॅव टू टेक इंटिग्रेशन ऑफ दिस एफ ऑफ एस फ्रॉम एस टू इन्फिनिटी डी एस. सो कॉल दिस एज एफ ऑफ टी. हे न्यूमरेटर आहे त्याला एफ ऑफ टी म्हणा, त्याचं ट्रान्सफॉर्मेशन काय, एफ ऑफ एस. आता डिवाइड केलं म्हणजे एस टू इन्फिनिटी एफ ऑफ एस डी एस घ्यायचे. नाव पुट व्हॅल्यू ऑफ एफ ऑफ एस, सो विच इज इक्वल टू s to infinity f of s means 1 upon s minus 1 minus this is s upon s square plus 1 ds.
अँड हिअर वी हॅव टू यूज द फॉर्म्युला. कोणता फॉर्म्युला वापरायचा आहे? इंटिग्रेशन ऑफ एफ डॅश ऑफ एक्स अपॉन एफ ऑफ एक्स डी एक्स इज इक्वल टू लॉग ऑफ एफ ऑफ एक्स. आता एफ न्यूमरेटरला एफ असेल, न्यूमरेटरला डिनॉमिनेटरला काय पाहिजे? त्याचा डेरिव्हेटिव्ह पाहिजे. म्हणजे डी बाय डी एक्स ऑफ एक्स इज इक्वल टू 1, डी बाय डी एक्स ऑफ एक्स स्क्वेअर असतो 2x. आता एसचा डेरिव्हेटिव्ह 1 आहे, म्हणजे दिस इज इन द फॉर्म दिस इज एफ, हे न्यूमरेटर एफ डॅश आहे. ना इफ दिस इज एफ, याला जर एफ म्हटलं एस स्क्वेअर प्लस 1ला, तर एस स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x येतो, एक्स स्क्वेअरचा 2x येतो, म्हणजे एक्स स्क्वेअरचा काय येणार? 2s येणार. सो हिअर मल्टिप्लाय 2 बाय न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर. इथं 2 न काय करायचं? अशा पद्धतीनं डिवाइड करायचं. सो व्हॉट वी गेट विच इज इक्वल टू, हे स्प्लिट करूयात, विच इज इक्वल टू इंटिग्रेशन फ्रॉम लाईक दिस, सिम्प्लिफाय स्टेपमध्ये लिहितो 1 अपॉन एक्स एस मायनस 1 डी एस मायनस दिस इज हाफ एस टू इन्फिनिटी this half 1 upon 2, this is 2s upon s square plus 1 ds. Now this is f dash upon f, हे f आहे न्यूमरेटरला f dash आहे, हे f आहे न्यूमरेटरला त्याचा डेरिव्हेटिव्ह आहे. सो इट्स व्हॅल्यू इज लॉग ऑफ एफ एक्स, म्हणजे याची किंमत काय? तर लॉग ऑफ एस मायनस 1 मायनस हाफ, दिस इज ऑल्सो एफ, हिअर इज एफ डॅश, मीन्स लॉग ऑफ एस स्क्वेअर प्लस 1 फ्रॉम एस टू इन्फिनिटी. आता या ठिकाणी काय करायचे? तर लॉगचा वापर करून सिम्प्लिफाय करायचे, लॉगचे रूल वापरायचे, विच इज इक्वल टू राईट लाईक दिस लॉग ऑफ एस मायनस 1 मायनस दिस इज हाफ, टेक हिअर पॉवर, हे हाफ आहे त्याच्या पॉवरमध्ये घेऊयात आपण, मायनस दिस विल बी लॉग ऑफ दिस विल बी एस स्क्वेअर प्लस 1 रेज टू हाफ एस टू इन्फिनिटी. हिअर you have to use log, rules of log. Log of m raised to n is equal to n log m. याला n म्हणा आणि ही जी पॉवर आहे ती m असेल, दिस इज n, म्हणजे n log m, हे कसं येते? log m raised to n, म्हणजे हे log m raised to n या फॉर्ममध्ये लिहिता येईल. नाउ रेस्ट टू हाफचा अर्थ काय होतो? This is log of s minus 1 minus log of raised to half means square root of x square plus 1 s to infinity. Again परत एकदा लॉगचाच नियम वापरायचे, log m minus log n is equal to log of m upon n हा रूल वापरायचा. म्हणजे काय होईल? दिस इज इक्वल टू log of s minus 1 upon s square plus 1 फ्रॉम एस टू इन्फिनिटी. आता हे इन्फिनिटी ठेवण्यासाठी एस हा डिनॉमिनेटरला असावा लागतो, न्यूमरेटरला असेल तर ते इन्फिनिटी ऑफ इन्फिनिटी होतं, दॅट विल बी अनडिफाईन्ड. त्यासाठी काय करायचं या ठिकाणी? यू हॅव टू बिफोर पुटिंग व्हॅल्यू ऑफ एस इज इक्वल टू इन्फिनिटी डिवाइड न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय एस. हे दोन्ही न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला एसने डिवाइड करायचं. दॅट मीन्स यू गेट लॉग ऑफ लाईक दिस. इथं न्यूमरेटरला डिवाइड केलं तर 1 मायनस 1 अपॉन एस असेल, डिनॉमिनेटरला डिवाइड केलं तर 1 अपॉन 1 प्लस एस स्क्वेअर असेल. एस म्हणजे एस इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ एस स्क्वेअर, म्हणजे इथं न्यूमरेटरला एसने डिवाइड करत असताना डिनॉमिनेटरला स्क्वेअर रूट ऑफ एस स्क्वेअरने डिवाइड करायचे फ्रॉम एस टू इन्फिनिटी. नाउ वन्स पुट अप्पर लिमिट, आता या ठिकाणी एकदा अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट पुट करायचे, पुट अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. इफ यू पुट अप्पर लिमिट, ही इन्फिनिटी हे अप्पर लिमिट आहे, एस इज इक्वल टू इन्फिनिटी, एस इज इक्वल टू एस. इफ यू पुट एस इज इक्वल टू इन्फिनिटी, देन व्हॉट हॅपन्स? 1 अपॉन इन्फिनिटी इज इक्वल टू 0. इथं सुद्धा 1 अपॉन इन्फिनिटी असं असेल, याची व्हॅल्यू 0 येईल, म्हणजे 1 अपॉन रूट 1, म्हणजे या संपूर्णची व्हॅल्यू काय येईल? 1 येईल, विच इज इक्वल टू लॉग 1. इफ एस इज इक्वल टू एस, दॅट मीन्स सेम एक्सप्रेशन यू विल गेट. यू राईट, इन्स्टेड ऑफ दिस हे लिहिण्याच्या ऐवजी हे आधीचे एक्सप्रेशन लिहायचे, लॉग ऑफ एस मायनस 1
upon s square plus 1. Now simplify this. This log 1 is 0 minus this is log of put bracket. This is m upon n चा परत रूल वापरायचा. m upon n means log m minus log n means log of s plus 1 sorry s minus 1 s minus 1 minus log of root of s square plus 1. So multiply, lastly multiply this by minus, so minus minus this will be plus, which is equal to log of s square plus 1. हे प्लस टर्म आधी लिहा आणि ही मायनस log of s minus 1. Now once again use log rule. परत एकदा log m, call this is m, याला m म्हणा, and this has n. use log m minus log n, म्हणजे काय होईल, परत m upon n येईल, which is equal to log of this is square root of x square plus 1 upon s minus 1. So this is a required Laplace transform. हे जे आहे that is the answer of given, that is find Laplace transform of given function f of t. See next example of this unit. What is asked? Find the Laplace transform of f of t is equal to 1 plus t into e raised to minus t. Now see how to solve. Let this f of t is equal to 1 plus t into e raised to minus t bracket cube. Take Laplace transform of both side. याच्या दोन्ही बाजूचा Laplace transform घ्या. Therefore Laplace transform of f of t is equal to Laplace transform of 1 plus t e raised to minus t bracket cube. आता हे 1 plus t e raised to minus t bracket cube आहे. You have to expand this by using a plus b bracket cube. a1 म्हणजे a, 1 means a, आणि हे t e raised to minus t त्याला b म्हणा, म्हणजे काय होईल, a plus b क्यूब, आणि याचा क्यूब कसं लिहायचं पहा. हे a काय करा, असेंडिंग ऑर्डर म्हणजे उतरत्या क्रमाने लिहा, a स्क्वेअर सॉरी a क्यूब a स्क्वेअर आणि नंतर a. आता b चढत्या क्रमाने लिहायचं आहे. इथं b ची पॉवर 0 येईल, इथं b ची पॉवर 1, इथं b स्क्वेअर आणि b क्यूब, आणि 1 3 3 1 अशा पद्धतीनं काय करायचे, ते जे कोएफिशियंट लिहायचे. या फॉर्म्युलाचा वापर करून काय करायचं, याचं एक्सपान्शन करायचं, a प्लस बी क्यूब. a म्हणजे 1 आणि b म्हणजे t e raised to minus t क्यूब. सो विच इज इक्वल टू Laplace transform of a क्यूब मीन्स 1 क्यूब म्हणजे 1 येईल, प्लस 3a स्क्वेअर, a ची व्हॅल्यू 1 आहे, a स्क्वेअर 1 येईल म्हणजे 3a 1 आणि b म्हणजे t e raised to minus t, प्लस परत एकदा 3a, a ची व्हॅल्यू 1, b स्क्वेअर म्हणजे हे जे आहे t इंटू e raised to minus t ब्रॅकेट स्क्वेअर असेल, प्लस b क्यूब, b म्हणजे काय तर t इंटू मायनस t इंटू e raised to minus t क्यूब. आता याचे एक्सपान्शन करायचंय. या ठिकाणी या दोन्ही ठिकाणी ए बी रेस्ट टू एम म्हणजे काय, ए रेस्ट टू एम बी रेस्ट टू एम. आता इथं टी रेस्ट टू 2 होईल आणि ई रेस्ट टू मायनस टी इंटू 2 असं होईल, म्हणजे ए रेस्ट टू एन म्हणजे काय, ए रेस्ट टू एम इंटू एन. इंडेक्स रेस्ट टू इंडेक्स ए रेस्ट टू एन म्हणजे काय होईल, ए रेस्ट टू एम इंटू एन. आता याचं पॉवर करायचं, विच इज इक्वल टू Laplace transform of 1 plus 3t e raised to minus t plus 3t square. e raised to minus t म्हणजे काय, या रूलला मायनस टी इंटू 2 म्हणजे e raised to minus 2t असेल, प्लस इथं t क्यूब इंटू e raised to minus t raised to 3 म्हणजे e raised to minus 3t. आता या ठिकाणी हे जे टर्म्स आहेत, ओके, दीज आर 4 टर्म्स. या प्रत्येक टर्मवरती हे एल काय करायचं, ऑपरेट करायचं, विच इज इक्वल टू एल इंटू लॅप्लास ट्रान्सफॉर्म ऑफ 1 ॲट ए टाइम 3 कॉन्स्टंट आहे, तो ऑपरेटरच्या बाहेर ठेवा. लॅप्लास ट्रान्सफॉर्म ऑफ ई रेस टू मायनस टी इंटू टी,
हे ई रेस टू मायनस टी आधी लिहा म्हणजे सेकंड शिफ्टिंग प्रॉपर्टी वापरता येईल. प्लस अगेन दिस 3 आउटसाइड लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ ई रेस टू मायनस टू टी टी स्क्वेअर प्लस दिस इज लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ ई रेस टू मायनस 3t टी क्यूब. नाव इन इच केस प्रत्येक केसमध्ये काय करायचंय, हे जे ई रेस टू मायनस 3t आहे ते आधी लिहायचं बिकॉज वी यूज हिअर सेकंड शिफ्टिंग प्रॉपर्टी. आता लिहा लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ 1. लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ 1 स्टँडर्ड फॉर्म्युला आहे प्लस 1/s प्लस हे 3 लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ ई रेस टू मायनस टी लिहित असताना आधी टीचं ट्रान्सफॉर्मेशन लिहायचं आहे. सो व्हॉट इज लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ टी? लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ टी रेस टू एन इज इक्वल टू एन फॅक्टोरियल अपॉन एस रेस टू एन प्लस 1. मग हे टीचं काय होईल? टी रेस टू 1 आहे म्हणजे एनची व्हॅल्यू 1 आहे म्हणजे एन फॅक्टोरियल म्हणजे 1 फॅक्टोरियल अपॉन एस रेस टू 1 प्लस 1. याच्यामध्ये काय करायचं, हे ई रेस टू मायनस टी म्हणजे रिप्लेस एस बाय एस प्लस 1. पहा टीचा ट्रान्सफॉर्मेशन लिहिलं टी रेस टू एनचा फॉर्म्युला वापरून एन फॅक्टोरियल अपॉन एस रेस टू एन प्लस 1 म्हणजे 1 फॅक्टोरियल अपॉन एस रेस टू 1 प्लस 1. बट दिस टी इज मल्टिप्लाइड बाय ई रेस टू टी म्हणजे सेकंड शिफ्टिंग प्रॉपर्टी वापरायची म्हणजे इथला जो एस आहे इथं -1 आहे म्हणून एस प्लस 1 रिप्लेस करायचं. सिमिलरली दिस 3 टी स्क्वेअर हे टी स्क्वेअरचं टी रेस टू एन वापरून काय करा लॅपलास ट्रान्सफॉर्मला कम्पेअर हिअर एन इज इक्वल टू 2 मग 2 ठेवा 2 फॅक्टोरियल अपॉन एस रेस टू 2 प्लस 1 आणि हे ई रेस टू मायनस 2 टीनं मल्टिप्लाय केलंय. ॲट द सेम टाइम रिप्लेस एस बाय एस प्लस 2 प्लस अगेन टी क्यूब n is here 3 so this is a n factorial that means 3 factorial upon s raised to 3 plus 1 and this is multiplied by e raised to minus 3 so replace s by s plus 3. So in this way now simplify this is equal to 1 upon s plus 3 into this is 1 factorial 1 this is 1 plus 1 is 2 that means 3 into bracket 1 upon s square and next step we put replace s by s plus 1 plus here this is 2 factorial is 2 into 3 that is 6 upon this will be you may write this as a or you may write 6 outside 6 upon this is s cube. Here we have to replace s by s plus 2 and plus lastly this is 3 factorial is a 6 upon s raised to 4 and here we have to replace s by s plus 3. Now you have to replace here इथे काय करायचं इथला जो s आहे तो s plus 1 इथला s plus 2 and replace this s by s plus 3 अशा पद्धतीने रिप्लेस करायचे म्हणजे काय होईल पहा which is equal to 1 upon s this is final answer 3 into 1 upon s plus 1 रिप्लेस करा s plus 1 bracket square plus 6 s plus 2 bracket cube plus this is a 6 again s is replaced by s plus 3 bracket cube. So this is required Laplace transform of given f of t. See next example of this Laplace transform. What is asked? F of t is equal to t square sin 4t. आता या ठिकाणी स्टेप बाय स्टेप सोडवायचे. फर्स्ट ऑफ ऑल फाइंड लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ sin 4t. sin 4t चं ट्रान्सफॉर्मेशन काय? यू हॅव टू यूज हिअर लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ sin 80. Laplace transform of sin 80 is a upon a square plus a square. What is a? Coefficient of t. This is called as a. आणि इथे a ची व्हॅल्यू काय 4 which is equal to 4 upon a square plus a square. Now next step. Therefore Laplace transform of t square sin 4t which is equal to
You have to use here Laplace transform. See this, you have to use this formula. Laplace transform of t into f of t is equal to minus 1 d by ds of f of s. t न मल्टिप्लाय केलं तर आणि टी स्क्वेअर न मल्टिप्लाय केलं तर काय घ्यायचंय, विच इज इक्वल टू मायनस 1 रेस टू 2 डी बाय डी एस d2 by ds2 of f of s. That means if f of t this f of t is multiplied by t, then take minus 1 d by ds of f of s. If this is multiplied by t square, then take minus 1 square d2 by ds2. Now this sine of 4t is multiplied by t square, and हे साइन 40 जे आहे ट्रान्सफॉर्मेशन त्याला थोड्या वेळ इथे एफ ऑफ एस असं म्हणा. सो देअर फोर व्हॉट इज टी स्क्वेअर, टी स्क्वेअर न मल्टिप्लाय केल्यानंतर काय मायनस 1 स्क्वेअर विच इज इक्वल टू मायनस 1 स्क्वेअर d2 by ds2 of f of s, which is equal to minus 1 square is plus 1. d2 means d by ds of d by ds. A second order derivative, that means you have to differentiate two times d by ds of f of s. f of s म्हणजे काय, this 4 upon a square plus a square plus a square. Here value of a is a 4, like this 4 square, which is equal to this is d by ds of d by ds. Take this 4 outside. टेक दिस 4 आउटसाइड. हे कॉन्स्टंट आहे, या ठिकाणी डेरिव्हेटिव्हचा हा रूल वापरायचा आहे. डी बाय डी एक्स ऑफ के यू इज इक्वल टू के आउटसाइड डी बाय डी एक्स ऑफ यू. सो दिस इज 4 इज अ कॉन्स्टंट, टेक इट आउटसाइड द ऑपरेटर. या ठिकाणी डेरिव्हेटिव्ह शोधायचं आपल्याला. डी बाय डी एस ऑफ 4 आउटसाइड 1 अपॉन ए स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर मीन्स 16, लाईक दिस. सो दिस इज इन द फॉर्म ऑफ, हे कोणत्या फॉर्म मध्ये, d by ds of 1 upon x, d by dx of 1 upon x. Derivative is minus 1 upon x square. हे 1 upon याला x म्हणा, मग याचा डेरिव्हेटिव्ह काय, which is equal to d by ds of this 4 we may take outside the total operator. हे कॉन्स्टंट असल्यामुळे पूर्ण बाहेर घ्या या ठिकाणी. This d by ds of 1 upon, that means minus 1 upon x square, that means a square plus 16 into d by ds of a square plus 16, like this. या पद्धतीनं हे पहा, d by dx 1 upon x काय, मायनस 1 upon x स्क्वेअर. हे 1 upon a square plus 16 चा काय होईल, मायनस 1 upon a square plus 16 ब्रॅकेट स्क्वेअर into d by ds of, आता इथं x च्या ऐवजी इथं फंक्शन आहे, सिंगल एस नाहीये, एक्स स्क्वेअर प्लस 16 आहे. सो वी यूज हिअर चेन रूल टू फाइंड डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन. मायनस 1 अपॉन एक्स स्क्वेअर इंटू डी बाय डी एक्स ऑफ दिस फंक्शन, दॅट इज ए स्क्वेअर प्लस 16. नाव टेक डेरिव्हेटिव्ह. आता या प्रत्येकाचा डेरिव्हेटिव्ह लिहायचा. एक्स स्क्वेअर डी बाय डी एक्स ऑफ एक्स स्क्वेअर इज 2x आणि डी बाय डी एक्स ऑफ के इज इक्वल टू 0. म्हणजे 16 कॉन्स्टंट आहे, त्याचा डेरिव्हेटिव्ह काय होईल, 0 येईल. सो व्हॉट इज आन्सर, विच इज इक्वल टू दिस 4 आउटसाइड डी बाय डी एस ऑफ मायनस 1 अपॉन ए स्क्वेअर प्लस 16 ब्रॅकेट स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ ए स्क्वेअर इज 2s and plus 16 is 0. So take this constant outside, we simplify this, which is equal to, see this, हे मायनस 1 इंटू 2 हे कॉन्स्टंट आहे, हे डेरिव्हेटिव्ह ऑपरेटरच्या बाहेर घ्या. मायनस 1 आणि हा 2 कॉन्स्टंट आउटसाइड, इट मीन्स मायनस 4 मायनस 8 इंटू डी बाय डी एस. This 4 into minus 1 into 2, that is minus 8 outside, and this s upon s square plus 16 bracket square. Now this again we have to differentiate. परत एकदा differentiate करायचं आहे. So this is in the form u upon v, d by dx of u upon v.
सो व्हॉट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ कोशंट? याचा u अपॉन v चं डेरिव्हेटिव्ह कसं शकतात? v ॲज इट इज d by dx of u minus u as it is d by dx of v upon v square. So which is equal to, we put values which is equal to minus 8 into bracket like this v square, that means this is s square plus 16 square and its square. V means this is s square plus 16 bracket square into d by dx of u. U means s, u means numerator, that is s, d by ds of s minus again s as it is d by dx of v. V means s square plus 16 bracket square. So if we simplify this, what we get, which is equal to minus 8 into bracket हे एस स्क्वेअर प्लस 16 आहे तसंच ठेवा इंटू दिस व्हॅल्यू डी बाय डी एस ऑफ एस, याची किंमत 1 येईल, दिस विल बी 1 मायनस एस इंटू हे एक्स स्क्वेअर आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह येईल 2x, दॅट मीन्स एक्स स्क्वेअर प्लस 16 इंटू अगेन डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस इनर टर्म एक्स स्क्वेअर प्लस 16, तर ही चेन रूल वापरायचा आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर इज 2x into derivative of this x square plus 16, derivative of x square is 2s आणि 16 कॉन्स्टंट आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह काय 0 येईल अपॉन s square plus 16 bracket raised to 4. This 2 into 2, this will be 4. Now from numerator take common, हे s square plus 16 and here is also s square plus 16, take it outside. So what happens? न्यूमरेटर मधून ही टर्म कॉमन घ्या, एस स्क्वेअर प्लस 16 इंटू ब्रॅकेट, आता इथं स्क्वेअर आहे एक टर्म आउटसाइड घेतल्यानंतर 1 विल रिमेन इनसाइड एस स्क्वेअर प्लस 16, हे 2 इथली टर्म बाहेर गेली 2 इंटू 2 4 आणि एस इंटू एस एस स्क्वेअर अपॉन दिस विल बी एस स्क्वेअर प्लस 16 रेस टू 4. आता इथं रेस टू 4 आहे आणि ते 1 टर्म आहे, these are common factor, तर 4 च्या ऐवजी एकच टर्म शिल्लक राहील. सो विच इज इक्वल टू मायनस 8. इफ यू सिम्प्लिफाय दिस, डिनॉमिनेटरला असेल एस स्क्वेअर प्लस 16 रेस टू 3, इथे दिस विल बी एस स्क्वेअर प्लस 16 मायनस 4 एस स्क्वेअर. सो विच इज इक्वल टू minus 8 into, we simplify this s square plus 16 cube, this s 16 as it is minus s square minus 4s square, that will be minus 3s square. This minus 8 into 16, this will be minus 128 and minus 8 into minus 3, that will be 24 s square upon this s square plus 16 bracket cube. So in this way, this is required Laplace transform. See next example of Laplace transform. F of t is equal to e raised to minus 4t sin cube of t. आता या ठिकाणी याचं ट्रान्सफॉर्मेशन शोधायचं आधी, लॅप्लास ट्रान्सफॉर्म ऑफ साइन क्यूब ऑफ टी, परंतु या ठिकाणी ट्रिग्नॉमेट्रीचा वापर करावा लागेल. दॅट मीन्स यू हॅव टू यूज फॉर्म्युला साइन ऑफ 3 थीटा. हे ट्रिपल अँगल जो आहे 3 साइन थीटा मायनस 4 साइन क्यूब थीटा, याच्यावरून काय करायचं, हे साइन क्यूब थीटाची व्हॅल्यू काढायची. नाव टेक दिस टर्म टू लेफ्ट साइड, ही मायनस आहे इकडे आल्यानंतर प्लस होईल, दॅट विल बी 4 साइन क्यूब थीटा इज इक्वल टू 3 साइन थीटा मायनस साइन ऑफ 3 थीटा. नाव चेंज साइड ऑफ 4. So it is sin cube theta which is equal to 1 upon 4 sin of theta minus sin of 3 theta. This is triple angle formula. हा ट्रिग्नोमेट्रीचा स्टँडर्ड फॉर्म्युला आहे साइन 3 थीटासाठीचा. या साइन 3 थीटाच्या फॉर्म्युलावरून साइन क्यूब थीटाची व्हॅल्यू काढायची, बिकॉज वी हॅव टू फाइंड व्हॅल्यू ऑफ साइन क्यूब टी. आता इथं फक्त थीटा बरोबर काय ठेवा, टी ठेवा. सो व्हॉट हॅपन्स, विच इज इक्वल टू Laplace transform of put theta is equal to t,
that will we get sine cube of theta is equal, sorry, sine cube of t is equal to 1 upon 4 into bracket sine of theta, theta means t, minus sine of 3 theta, that means 3t, like this, which is equal to, this is Laplace transform of sine cube of t, which is equal to, हे 1 upon 4 constant है, take this outside the operator, this 1 upon 4, this is constant, take it outside, these are two terms, हे दोन टर्म्स आहेत, त्या प्रत्येक टर्म वरती हा याला ऑपरेट करायचा, सो विच इज इक्वल टू Laplace transform of sine of t minus Laplace transform of sine of 3t. Now use this standard formula, Laplace transform of sine at is equal to a upon a square plus a square. तर a म्हणजे काय, तर t चा कोएफिशियंट, इथे a ची व्हॅल्यू 1 आहे फॉर फर्स्ट ट्रान्सफॉर्मेशन, so what we get 1 upon 4 into a means 1 coefficient of t, that is 1 upon a square plus 1 minus sin 3t, t चा कोएफिशियंट इथे a आहे, t चा कोएफिशियंट इथे 3 आहे, so put a is equal to 3, so this will be 3 upon a square plus 3 square, so this is Laplace transform of sine cube of t, call this is f of s, आणि सेकंड शिफ्टिंग प्रॉपर्टी त्याचा वापर करायचा. व्हॉट इज सेकंड शिफ्टिंग प्रॉपर्टी, इफ Laplace transform of f of t is equal to f of s, then Laplace transform of e raised to minus at f of t is equal to f of s plus a, म्हणजे इथे मायनस असेल तर s प्लस घ्यायचं, आणि प्लस असेल e raised to at f of t is equal to f of s minus a. हे f of t चं ट्रान्सफॉर्मेशन f of s आहे, हे f of t ला e raised to minus 18 जर मल्टिप्लाय केलं तर काय चेंजेस करायचे, राईटला फक्त s च्या ऐवजी s प्लस a लिहायचं आहे. इफ यू मल्टिप्लाय बाय e raised to plus 80 then replace this s by s minus a, so therefore Laplace transform of e raised to 4t into sine cube of t is equal to, आता हे साइन क्यूब ऑफ टी त्याला e raised to 40 ने मल्टिप्लाय करायचं इथे, सो व्हॉट वी गेट, रिप्लेस दिस इन f of s, रिप्लेस s बाय s minus 4, हे जे f of s आहे इथं शोधलेलं, हे f of s मध्ये काय करायचंय, s च्या ऐवजी म्हणजे प्रत्येक ठिकाणी instead of this s replace this by s minus 4, so what we get final answer, which is equal to 1 upon 4 into bracket 1 upon s square plus 1, that means what is s, s is s minus 4, so this will be 1 upon s minus 4 bracket square plus 1 plus 3 upon s minus 4 square plus 3 square is 9. So s minus 4 bracket square plus 1, s minus 4 bracket square plus 9. So you may further simplify, आणखी पुढे याला सिम्प्लिफाय करता येईल, याचे एक्सपान्शन करा, x square minus 8s plus 16 plus 1 plus this is 3 upon, this is also s square minus 8s plus this will be 16 plus 9, so which is equal to 1 upon 4 1 upon s square minus 8s plus 17 plus 3 upon s square minus 8s plus 25. So this is required Laplace transform. Next example, by using property, what is asked, find Laplace transform of 0 to t e raised to minus 3u sin 2u upon u du. Now how to see, how to solve one by one, step by step. काय करायचं, आधी पहिल्यांदा sin 2u चं ट्रान्सफॉर्मेशन लिहा. फर्स्ट ऑफ ऑल वी राईट Laplace transform
of sine 2u, which is equal to, by using this formula, Laplace transform of sine 80 is equal to a upon a square plus a square. मग साइन 2u चं ट्रान्सफॉर्मेशन काय आहे? इथं t चा कोएफिशियंट a आहे, t च्या ऐवजी इथं u आहे, u चा कोएफिशियंट 2 आहे. मग 2 ची व्हॅल्यू ठेवा इथं, म्हणजे काय 2 अपॉन a square plus a square means 2 square. Next to that, divided by u, that means we have to find Laplace transform of sine of 2u upon u, which is equal to Laplace transform of f of t upon t is equal to s to infinity f of s ds. आता हे f of s म्हणजे काय? दिस इज अ ट्रान्सफॉर्मेशन ऑफ f of t. याला जर t ने डिवाइड केलं तर सिम्पली यू हॅव टू टेक इंटिग्रेशन फ्रॉम s टू इन्फिनिटी. या साइन 2 ला u ने डिवाइड केल्यानंतर याचं फक्त इंटिग्रेशन घ्यायचं, इंटिग्रेशन फ्रॉम s टू इन्फिनिटी 2 अपॉन a square plus 2 square ds. Now we simplify this. याला सिम्प्लिफाय करा. So 2 is constant outside, integration of s to infinity 1 upon a square plus 2 square dx. या ठिकाणी you have to use this formula 1 upon इंटिग्रेशनचा हा फॉर्म्युला वापरायचा आहे, 1 upon x square plus a square dx, 1 upon a tan inverse of x upon a. आता a म्हणजे काय? दिस इज 2 इज कॉल्ड एज a. इथं एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर आहे, इथं ए स्क्वेअर प्लस 2 स्क्वेअर आहे. सो दिस 2 ॲज इट इज 1 अपॉन ए, 1 अपॉन ए म्हणजे काय 1 अपॉन 2 इंटू टॅन इनवर्स ऑफ एस अपॉन ए. ए मीन्स 2, एची व्हॅल्यू या ठिकाणी 2 ठेवायची. सो दिस 2 विल गेट कॅन्सल within this limit s to infinity. Now put upper limit minus lower limit. First bracket for upper limit, second bracket for lower limit. म्हणजे याच्या ठिकाणी काय करायचं, s इज इक्वल टू इन्फिनिटी ठेवा, इथे s इज इक्वल टू s ठेवा. सो दिस इज अ टॅन इनवर्स ऑफ इन्फिनिटी. इथे s बरोबर इन्फिनिटी ठेवल्यानंतर इन्फिनिटी येईल, मायनस tan inverse of s by 2 as it is. So what we get, which is equal to tan inverse infinity pi by 2 म्हणजे 90 डिग्री असते ते. This is a tan inverse of s upon 2. So what is this? This is Laplace transform of sin 2u upon u. आता हे sin 2u upon u झालं. पुढं हे sin 2 upon u. Next, this is multiplied by e raised to minus 3u. Therefore, Laplace transform of e raised to minus 3u sin 2u upon u is equal to, याचं जे ट्रान्सफॉर्मेशन आहे याला f of s म्हणा, कॉल दिस एज f of s. आता याला सेकंड शिफ्टिंग प्रॉपर्टी वापरायचे, e raised to minus 3u याला मल्टिप्लाय करायचं, म्हणजे इथे s च्या ऐवजी काय करायचंय, इथं मायनस 3u आहे, त्याच्याऐवजी इथं s प्लस 3 लिहायचं. सो विच इज इक्वल टू रिप्लेस s बाय s s प्लस 3. या ठिकाणी जो s आहे, दिस s, हियर इज ओनली वन s, रिप्लेस दिस बाय s प्लस 3. सो दिस इज इक्वल टू पाय बाय 2 मायनस दिस इज अ tan इनवर्स ऑफ s plus 3 upon 2. So this is a Laplace transform of e raised to minus 3u sin 2u upon u. Next step, we have taken integration. याचं काय केलं, प्रति इंटिग्रेशन केलंय. So you have to use this property. If Laplace transform of f of t is f of s, therefore then Laplace transform of integration 0 to t f of t is equal to 1 upon s f of s. ही f of t चं ट्रान्सफॉर्मेशन काय, f of s आहे. याला जर 1
याचं जे इंटिग्रेशन घेतलं 0 to t, then सिम्पली राईटला काय चेंज करायचं, हे एफ ऑफ एस आहे, रिप्लेस दिस मल्टिप्लाय दिस एफ ऑफ एस बाय 1/s. म्हणजे याचं इंटिग्रेशन घेतल्यानंतर काय करायचं, फक्त याला 1/s न मल्टिप्लाय करायचे. देअरफॉर युजिंग दिस प्रॉपर्टी, Laplace transform of integration 0 to t e raised to minus 3u sine of 2u upon u with respect to u is equal to 1/s f of s, which is equal to 1/s f of s म्हणजेच काय, this 5/2 minus tan inverse of s plus 3 upon 2. So this is required Laplace transform.